बाईक रायडर्समध्ये मणक्यांचे आजार एवढ्या वेगाने का वाढत आहेत? तर आपण बाईकवरती प्रवास केल्यानंतर किंवा जास्त वेळ आपल्याला दिवसभरातून कमीत कमी 25-30 किलोमीटर जर बाईक चालवायची गरज पडत असेल, तर त्यामुळे आपल्या मणक्यांमध्ये आखडपणा, हातांमध्ये किंवा पायांमध्ये मुंग्या येणे किंवा कमरेला कळ लागणे हे साहजिक 70 ते 80% मोटरसायकल बाईक चालवणाऱ्या लोकांमध्ये आढळतं. आणि लोक याला एक छोटासा त्रास आहे, गोळ्या घेऊन होऊन जाईल असं म्हणून दुर्लक्ष करत राहतात. पण मोटरसायकल किंवा बाईक वापरणाऱ्या लोकांना मी आवर्जून सांगू इच्छितो की हे एका मोठ्या आजाराची सुरुवात देखील असू शकते. तुम्हाला वेळोवेळी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन बरोबर प्रॉपर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकलवर बसायच्या पद्धती किंवा बाईकमध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे सर्व जाणून घेणे गरजेचे आहे. आणि यासाठीच आपण हा व्हिडिओ आज बनवत आहोत. याच्या माध्यमातून तुम्हाला मोटरसायकलवर व बाईकवर बसताना पोश्चरची काळजी कशी घ्यायची, कोणत्या प्रकारे आपण बाईकवरती बसून पुढील भविष्यात होणारे आपल्याला मणक्यांचे आजार आपण टाळू शकतो याबद्दल आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. जेव्हा आपण बाईक राईड करतो आणि स्पेशली ती 2 ते 3 तासाच्या कालावधीपेक्षा जास्त ड्राईव्ह करतो, तर त्या काळांमध्ये आपल्या मणक्यांवरती किंवा मानेवरती आपल्याला एक व्हायब्रेशन्स किंवा जर्क्स जाणवतात. त्या व्हायब्रेशन्समुळे तिथे असलेले मसल्स, टिश्यूज आणि बोन आणि नर्व्स याच्या सर्वांवरती एक विपरीत परिणाम होतो आणि त्याचं रूपांतर नंतर स्पॉन्डिलोसिसच्या आजारामध्ये होतं. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण रस्त्यांमध्ये चालतोय, याचे कारण जर बघायला गेलं तर खराब रस्ते, स्पीड ब्रेकर्स, ॲबनॉर्मल ब्रेकिंग आणि चुकीच्या ड्रायव्हिंगच्या पद्धती, अर्गोनॉमिक पोश्चर ज्याच्यामध्ये आपण बाईकवर चुकीच्या प्रकारे बसतो, या सर्व कारणांमुळे हे उद्भवतं आणि जाणवलं जातं. आणि किंबहुना 80 ते 90% बाईक रायडर्सला असं वाटतं की हा त्रास काय छोटासा त्रास आहे, आज आहे 2 दिवसात कमी होऊन जाईल, आपण जाऊन मेडिकलवरून किंवा डॉक्टरांकडून गोळ्या घेऊन टाकू. पण सखोल तपासणी न करता असं न करणे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण बरोबर आहोत का, ते काही मोठं त्याचं आजाराचं रूपांतरण मोठ्या आजारात होतं आहे का, हे आपण वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे. बाईक रायडिंग केल्यानंतर जे महत्त्वाचे आजार आपल्याला जाणवतात त्याच्यामध्ये आहे सर्वात कॉमनली ॲबनॉर्मल व्हायब्रेशन्समुळे स्पाझम येणे, म्हणजे मसल आणि स्नायूंचे दुखवटा होणे, नर्व डॅमेज होणे, स्लिप डिस्क आजार होणे आणि त्यानंतर स्पॉन्डिलोसिस किंवा एखाद्या खूप जास्त प्रमाणातल्या बाईक रायडर्सला काही त्रास असेल तर तो एखाद्या क्वचित स्वरूपात फ्रॅक्चरच्या माध्यमातून देखील उद्भवू शकतो. हल्लीच्या काळात जर आपण बघितलं तर यंगर पॉप्युलेशन म्हणजे कमी वयात 25 ते 30 वर्ष वयोगटाच्या अलीकडच्या व्यक्तींमध्ये स्पोर्ट्स बाईक किंवा हाय एंड मोटरसायकल यांचं क्रेज आणि यांचा फॅड खूप वाढलेला आहे. त्यानुसार त्यांची जी डिमांड आहे की आम्हाला स्पोर्ट्स लुक आलं पाहिजे किंवा आम्हाला कूल लुक दिसलं पाहिजे, याच्या धर्तीवर लोक काय करतात की ज्या बाईक्स आहेत ज्याच्यामध्ये अर्गोनॉमिक पोश्चर चुकीचे आहे, समोर वाकावं लागतं, ज्याच्याने आपल्या मणक्यांवरती, कमरेवरती स्पेशली जास्त ताण पडतो, स्टिफनेस होतो आणि त्या स्टिफनेसमुळे आपल्याला कंबरदुखी, मानदुखी, हातापायांमध्ये झणझण हे देखील वाढले जाते. आणि या सर्व गोष्टींमध्ये आपण जर प्रॉपर पोश्चर नाही मेंटेन केलं तर याचं रूपांतर मोठ्या आजारामध्ये होतं. बाईक रायडर्समध्ये सर्वात कॉमन मणक्यांचा आजार जो दिसला जातो तो आहे शायटिका. काही लोकांना पहिल्यापासूनच मणक्यांचा थोडा आजार असतो, पण तो बाईक राईड केल्यानंतर, बाईक चालवल्यानंतर वाढतो, ज्याच्यामध्ये हातापायाला मुंग्या येणे, मणक्यांमध्ये सतत वेदना होणे आणि थोडा दूर लॉंगचा प्रवास जर झाला तर आपल्या पायात जड पडणे किंवा बधीर पडणे, हे आपण दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ आपल्याला मणक्याशी रिलेटेड एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे आणि वेळेवर आपल्याला त्याची ट्रीटमेंटची गरज आहे. जर याला आत्ताच कंट्रोल नाही करण्यात आला तर पुढे जाऊन कदाचित त्याचा रूपांतर मोठ्या आजारात होऊन आपल्याला शस्त्रक्रिया देखील गरज पडू शकते. तर तुम्हाला खालील काही लक्षणे जर जाणवली तर त्या लक्षणांची सुरुवात होताच तुरंत डॉक्टरांची मदत घ्या आणि आपल्याला चेकअप करून जर आपल्याला मणक्यांचा आजार असेल तर त्याची ट्रीटमेंट घ्या. खालील लक्षणे जसे की सततचं कंबरदुखी, मानदुखी, मणक्यांमध्ये स्टिफनेस जाणवणे, पाठीमध्ये जडपणा असणे, हातांमध्ये किंवा बोटांमध्ये बधीरपणा जाणवणे आणि आपण जर मोटरसायकल किंवा बाईकवर बसलो तर त्याच्यामुळे सारखे आपले पाय जड पडणे, याची जर सुरुवात होत असेल तर याचा अर्थ आपल्याला एका गंभीर स्वरूपाचा मणक्यांचा आजार आहे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे.
तर बाईक राईड करताना स्पाईनचं प्रोटेक्शन कसे करावे याबद्दल देखील आपण आता जाणून घेऊयात. जे आपल्या हातात आहे ॲटलिस्ट ते जरी केले तर आपल्या मणक्यांची आपण काळजी घेऊ शकू. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाईकवरती चालवताना पोश्चर मेंटेन ठेवणे. आपल्या अर्गोनॉमिक डिझाईननुसार दोन्ही हात आणि मान आपण एका लाईन पोझिशनमध्ये ठेवणे. मान सतत खाली किंवा बसताना असे बाक काढून बसणे टाळावे लागणार आहे. त्यानंतर गाडीची वेळोवेळी मेंटेनन्स करणे, ज्याच्यामध्ये गाडी शॉकअप्स, बऱ्याचशा गोष्टी ज्या ब्रेकिंग सिस्टीम्स आहेत त्या वेळोवेळी चेकअप करणे. एक 45-50 मिनटाच्या राईडनंतर एक 5 ते 7 मिनटाचा ब्रेक घेणे. थोडे मसल स्ट्रेचिंग्स करणे. सकाळी उठल्यानंतर वेळोवेळी कोर स्ट्रेंथनिंग, ज्याच्या आपण बॅक आणि नेक मसल्सची कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करत राहणे. आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला थोड्या जरी वेदना जाणवल्या किंवा थोडे जरी सिम्पटम्स जाणवले तर त्याला दुर्लक्ष न करता तुरंत डॉक्टरांची मदत घेणे. एवढे केल्यानंतर आपण आपल्या मणक्यांची काळजी घेऊ शकूयात. आणि जसे की आपण वेळोवेळी सांगितले आहे, मणक्यांचे आजार जर झाले किंवा बाईक रायडर्समध्ये जर मणक्यांचे आजार जाणवले तर याचा अर्थ आपल्याला ऑपरेशनच लागेल असं नाही. ह्याची ट्रीटमेंट करत असताना मेडिसिन्स, फिजिओथेरपी, काही प्रिकॉशनरी एक्सरसाइजेस या सर्वांची मदत घेऊन आपण आपल्या मणक्यांची ताकद किंवा मणक्यांची स्टेबिलिटी वाढवून आपण होणारे आजार भविष्यात टाळू शकतो. तर केवळ आपल्याला बाईक राईड करताना बाईकची मेंटेनन्स न करता आपल्या मणक्याची मेंटेनन्स म्हणजे शरीराची ओव्हरऑल मेंटेनन्स देखील करणे अत्यंत गरजेचे आहे. बाईक तेव्हाच लॉंग राईडपर्यंत जाईल जेव्हापर्यंत तुम्ही स्वतः आणि तुमची मणके स्पाईन हेल्दी राहील. तर घाबरून जाऊ नका. बाईक चालवताना काळजी घ्या. काही जरी तुम्हाला डाऊट्स असतील तर आम्हाला विचारा. आणि वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बाईक चालवणाऱ्या सर्व मित्रांमध्ये हा सर्क्युलेट करा आणि त्यांना देखील प्रवृत्त करा. धन्यवाद.